राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गेले 4 डिसेंबर पासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी संपावर आहे। हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे देखील मोर्चा काढण्यात आला होता। त्याचबरोबर मुंबई येथे आझाद मैदानावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गेल्या असता त्या ठिकाणी देखील राज्य सरकारकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा धिक्कार करत मंत्री गिरीश महाजन यांचा देखील धिक्कार अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्याकडून करण्यात आला। संपातून माघार घेऊन आपल्या कामावर हजर राहावे अन्यथा आपल्यावर कारवाई करण्यात येईल, कामावरून कमी करण्यात येईल अशी नोटीस आली होती। त्याची या महिलांकडून होळी करण्यात आली। आम्ही गेल्या 4 डिसेंबर पासून संपात आहोत। आमचा 17-18 डिसेंबरला नागपूरला अधिवेशनावर जोरदार मोर्चा झाला। त्या मोर्चाला सुद्धा सरकारने काही दाद दिली नाही आणि तिथे आम्हाला भेट देण्याची वेळ दिली, तिथेही शासनाने आम्हाला भेट दिली नाही। त्यांनी सांगितलं मुंबईला आम्ही वेळ देतो। मुंबईला त्यांनी 27 तारीख आम्हाला दिली। 27 तारखेला सुद्धा त्यांनी आम्हाला तारीख वेळ देऊन सुद्धा त्यांनी आमची भेट घेतली नाही। आता आमचा मुंबईला मोर्चा आझाद मैदानावर चालू होता, तिथे आम्हाला निरोप आला की शिष्टमंडळ पाठवून द्या। शिष्टमंडळ गेलं। 2 तास चर्चा झाली। 2 तास चर्चेमध्ये आमचा कुठलाही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केलेला नाही। त्यांनी आमचा मागण्या झुटकाळून लावल्या। तरी या शासनाचा धिक्कार असो, या शासनाला आम्ही जुमानत नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही हजर होणार नाही। तोपर्यंत आमचा संप चालूच राहील। जोपर्यंत शासन जर रात्रीतनं सरकार बदलू शकतं तर आम्ही पण अंगणवाडी सेविका आहेत। आम्ही सुद्धा शासनाला दडपशाही करू शकतो, शासनाला पाडू शकतो, हे शासनाला लक्षात यावं। गिरीश महाजनांनी अधिवेशनात जो अंगणवाडी सेविकांचा धिक्कार केला आणि जे वक्तव्य केलं त्या गिरीश महाजनांचा आम्ही धिक्कार केलेला आहे। त्यांच्या घरावर आम्ही घेराव घातला, त्यांनी आमची भेट घेतली नाही, त्यांचा आम्ही धिक्कार केलेला आहे आणि कुठल्या तोंडाने ते आमच्याशी मैदानावर चर्चा करण्यास आले हे मला त्यांचं वागणं कुठेच समजत नाहीये। गिरीश महाजन हे चांगले मंत्री आहेत। मंत्री या नात्याला मंत्री पदाला त्यांना वागणं शोभत नाही, त्यांचा धिक्कार आहे आणि आम्ही त्यांच्या तोंडाला काढं फासल्याशिवाय राहणार नाही। एवढंच म्हणणं आहे सरकारला की बेरोजगारी इतक्या प्रमाणात वाढलेली आहे की आज माझं डबल MA MSW होऊन सुद्धा मी मदतनीस पदावरती काम करत आहे। का तर काही नसल्यापेक्षा घरी राहण्यापेक्षा आपण हे काम केलं पाहिजे। आणि याचा अर्थ असा नाही की अंगणवाडी म्हटलं म्हणजे सर्वप्रथम बालक हा अंगणवाडीत जातो, त्याचा अर्थ असा की ही प्रथम शाळा आणि प्रथम शिक्षक हा अंगणवाडीतला सेविका आणि मदतनीस असंच धरला जाईल। आणि आमचं फक्त एवढं म्हणणं आहे, आम्हाला म्हणतात की जसं तुम्हाला आम्ही जेव्हा तुम्ही जॉईन झाले तेव्हा तुम्हाला 5,500 रुपये दिलेले होते आणि तुम्ही 1 वर्षापर्यंत संपात सहभागी होऊ शकत नाही, तर आम्ही संपामध्ये सहभागी हो, आम्हाला माहिती आहे आमचं मानधन काय होतं। पण मग आता जर कधी भविष्याच्या दृष्टीने भरपूर असं म्हणजे महागाई वाढते किंवा काय वाढते त्या दृष्टीने 5,500 कुठेही लागत नाही आहे। आणि जर कधी आमचं मानधन वाढत असेल, त्याला वेतन म्हणून असं जर कधी दर्जा मिळत असेल तर आम्ही सुद्धा संपामध्ये सहभागी आहे। आजपर्यंत मी पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे माझं आजपर्यंत, पण बाहेर कुठेही मला नोकरीची सुखसुविधा उपलब्ध झाल्या नसल्यामुळे मी या नोकरीचा अवलंब स्वीकारली। कारण की आता 1 महिन्यापासून अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे, त्यात आम्ही त्या संपामध्ये सहभागी आहोत। पण 3 जानेवारी 2024 आम्हाला त्या दिवशी नोटीस मिळाली की तुम्ही पूर्वसूचना न देता तुम्हाला कामावरून काढावं लागेल। त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस जॉईन झाल्यात त्यावेळेस तुम्हाला मानधन माहिती होतं की तुम्हाला 5,500 रुपये मानधन आहे, तरी तुम्ही नोकरी का स्वीकारली? तर त्याचं कारण असं की बाहेर बेरोजगारी असल्यामुळे काही नसल्यापेक्षा हे बरं। पण भविष्याच्या दृष्टीने की आज खूप क्षेत्रामध्ये भरपूर सारा पगार आहे, पण तरी शिक्षण असूनही आम्हाला पगार मिळत नाही, मानधन पगार मिळत नाही व बेरोजगार आहोत आम्ही। त्यामुळे आम्ही ही नोकरी स्वीकारली। आणि दुसरं असं की आमच्यामध्ये की नवीन सेविका आणि जुन्या सेविका आणि नवीन मदतनीस यांच्यामध्ये फूट पाडण्याचं काम सुरू आहे। कारण की ते आम्हाला घाबरून किंवा फोन करून सांगत आहेत की तुम्ही जर नाही सुरू केली अंगणवाडी तर तुमच्यावर कारवाई केली जाईल। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ब्युरो रिपोर्ट, जळगाव। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट,
Pathology and Pharmacy. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस: काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824। मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर।